नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला पारंपरिक पद्धतीने इंदोरी पोहे कसे तयार करतात त्याची रेसिपी दाखवणार आहे। सर्वात प्रथम हे पोहे बनवण्यासाठी आपण जिरावन मसाला बनवायला सुरुवात करूया। 3 टीस्पून साधं जिरं, 1 टेबलस्पून धणे, 1 टेबलस्पून बडीशेप, 1/4 टीस्पून हिंग, 1/4 टीस्पून हळद, 3 टीस्पून सैंधव मीठ, 2 टीस्पून आमचूर पावडर, 2 टीस्पून सुंठ पावडर, 6 बेडगी मिरच्या देठ काढून घेतलेल्या आहेत, 2 तमालपत्राचे तुकडे करून घेतलेले आहेत, 2 मसाला वेलची, 2 हिरव्या वेलची घेतलेल्या आहेत, 1 इंच दालचीन, थोडंसं जायफळ, 1 जावित्रीचं फूल, 7 लवंग, 1 टेबलस्पून काळी मिरी। हे सर्व खडे मसाले आता भाजून घेऊया। गॅस चालू करून गॅसवर पॅन गरम करत ठेवलेला आहे। त्या पॅनमध्ये बडीशेप, जिरं आणि धणे घालून भाजून घेत आहे। धणे, जिरं आणि बडीशेप यांचा मंद सुगंध यायला लागल्यावर आता मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। आता ह्याच पॅनमध्ये काळी मिरी, दालचीन, मसाला वेलची आणि हिरवी वेलची हे भाजून घेत आहे। काळी मिरी, दालचीन, हिरवी वेलची, मसाला वेलची छानपैकी भाजलेले आहेत, तर तेही मी प्लेटमध्ये काढून घेते। लवंग, जायपत्री आणि जायफळ भाजून घेत आहे। हेही छानपैकी भाजलेले आहे। हेही त्याच प्लेटमध्ये काढून घेत आहे। आता बेडगी मिरच्या भाजून घेत आहे। बेडगी मिरच्या छानपैकी भाजलेल्या आहेत, तेही त्याच प्लेटमध्ये काढून घेते। तमालपत्रही भाजून घेत आहे। तमालपत्र छानपैकी भाजलेली आहेत, तर गॅस बंद करून ही तमालपत्र ही त्याच प्लेटमध्ये काढून घेत आहे। हे सर्व खडे मसाले थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे। सर्व खडे मसाले थंड झालेले आहेत। मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि मसाला वेलची सोलून त्यातील दाणे घेतलेले आहेत। थंड झालेले सर्व खडे मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतत आहे।
आता यामध्ये सुंठ पावडर, आमचूर पावडर, सैंधव मीठ, हळद, हिंग हे सर्व घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेत आहे. मिक्सरमध्ये मसाला बारीक वाटून घेतलेला आहे. जिरावन मसाला तयार करून झालेला आहे. तर आता आपण पोहे तयार करायला सुरुवात करूया. त्यासाठी परातीमध्ये 300 ग्राम जाडे पोहे निवडून आणि चाळून घेतलेले आहे. हे पोहे मी साध्या पाण्याने धुवून घेत आहे. हे पोहे हलक्या हाताने धुवून घ्यावेत, ते मोडण्याची शक्यता जास्त असते. पोहे बनवताना नेहमी जाड्या पोह्यांचा वापर करावा. पोह्यांमधील सर्व पाणी गाळून घेतलेलं आहे. या पोह्यांमध्ये 1 चमचा साखर घालत आहे. चवीपुरतं मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस घालून चमच्याच्या सहाय्याने हे पोहे ढवळून घेत आहे. पोहे आपले भिजवून झालेले आहेत. या पोह्यांमध्ये घालण्यासाठी 100 ग्राम शेंगदाणे मी तेलामध्ये तळून घेत आहे. शेंगदाणे छानपैकी तळलेले आहेत, तर ते एका भांड्यामध्ये मी काढून घेत आहे. तर आता ह्या पोह्यांच्या फोडणीसाठी लागणारं साहित्य दाखवत आहे. 2 तेजपत्त्याची पानं कापून घेतलेली आहेत. 1 टीस्पून राई, 1 टीस्पून जिरं, कढीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. 1 टीस्पून हळद, 5 तिखट हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. 1 टीस्पून बडीशेप, 1 टीस्पून धणे, 1/4 टीस्पून हिंग, 2 टीस्पून तयार केलेला जिरावन मसाला घेतलेला आहे. तर आता आपण फोडणी तयार करायला सुरुवात करूया. पोह्यांमध्ये घालण्यासाठी थोडी कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. शेंगदाणे तळून घेतलेले आहेत. मसाला बुंदी आणि रतलाम शेव घेतलेला आहे. शेंगदाणे तळून झाल्यानंतर त्याच तेलामध्ये मी आता फोडणी तयार करायला सुरुवात करते. गरम तेलामध्ये फोडणीसाठी राई घालत आहे. राई छानपैकी तडतडल्यावर त्यामध्ये मी हिरव्या मिरच्या घालत आहे. धणे, जिरं, बडीशेप, कढीपत्ता हे सर्व तेलामध्ये परतून घेत आहे. तेजपत्ता, हळद,
हिंग ही सर्व तेलामध्ये परतून घेत आहे. आता गॅस बंद करून यामध्ये मी जिरावन मसाला घालत आहे आणि ढवळून घेत आहे. तयार केलेली फोडणी पोह्यांमध्ये ओतून पोह्यांमध्ये मिक्स करून घेत आहे. सर्व फोडणी पोह्यांमध्ये हलक्या हाताने मिक्स करून घेत आहे. फोडणी मिक्स केलेले पोहे आता आपण वाफवून घेणार आहोत. इडली पात्रामध्ये पाणी घालून गॅसवर गरम करत ठेवलेलं आहे. पाणी गरम झाल्यावर त्यावर मी इडलीची प्लेट ठेवत आहे. ह्या चाळणीमध्ये पोहे ठेवून ही चाळणी मी इडलीच्या प्लेटवर ठेवणार आहे. या चाळणीमध्ये सर्व पोहे मी ओतून घेत आहे. सर्व पोहे चाळणीमध्ये काढून घेतल्यानंतर इडली पात्राचं झाकण बाजूला करत आहे. ह्या इडली प्लेटवर पोह्यांनी भरलेली चाळण ठेवत आहे आणि पुन्हा इडली पात्राला झाकण लावून मंद आचेवर वाफवण्यासाठी ठेवत आहे. 5 मिनिटांनंतर गॅस बंद करून इडली पात्राचं झाकण बाजूला करत आहे. छान असे वाफेवर पोहे तयार झालेले आहेत. हे पोहे सर्व करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. प्लेटमध्ये पोहे काढून घेतल्यानंतर त्यावर मी तळलेले शेंगदाणे घालत आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर, मसाला बुंदी, रतलामी शेव, आणि आता यावर जिरावन मसाला भुरभुरत आहे. आता यावर लिंबाचा रस पिळत आहे. उत्कृष्ट आणि स्वादिष्ट असे पारंपरिक पद्धतीचे इंदोरी पोहे तयार झालेले आहेत. आपणही ते करून पाहावेत आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनलला लाईक करावं, हाईप करावं, कमेंट्स कराव्यात, शेअर करावं. तसेच नवीन असणाऱ्यांनी माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.